हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अनुषाने अविराजला घट्ट मिठीत घेत त्याच्या मानेजवळ अलगद दात टेकवले. अविराजला तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट धरून त्या क्षणाचा पूर्णपणे अनुभव घेत होता. त्याच्यातही आता तीव्रता वाढली होती. त्याने अनुषाचा चेहरा हलकेच पकडून स्वतःकडून दूर केला आणि तिच्या मानेवर व छातीवर ओठ टेकवत आपली भावना व्यक्त करू लागला. अनुषा त्याच्या केसांतून हात फिरवत त्याच्या हालचालीशी एकरूप होत होती. क्षणभरात अनुषाने अविराजला हलकेच मागे ढकलून झोपवलं आणि स्वतः नीटपणे त्याच्यावर बसून पुन्हा हालचाल करू लागली. अविराज तिची कंबर घट्ट धरून फक्त तिलाच पाहत खोल श्वास घेत होता. त्याच्या श्वासोच्छवासातून त्याच्या भावना स्पष्ट होत होत्या. काही वेळानंतर अविराजने अनुषाला कमरेत धरत स्वतः खाली घेतलं. तिच्या संपूर्ण शरीरावर आतुरतेने ओठ टेकवत स्वतःला सावरत तो पुन्हा तिच्याशी एकरूप झाला आणि हळूहळू हालचाल करू लागला. त्याची मंद गती पाहून अनुषा हलकेच म्हणाली, "अवी, तुला वाटत असेल तर थोडं वेगातही करू शकतोस." हे ऐकताच अविराजने खोडकर नजरेने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, "बच्चा, तुला वेग हवा असं म्हणतेस मग, पण माझ्या नावाचं बिल का फाडतेस?" त्याच्या या शब्दांनी अनुषा लाजून चेहरा दुसरीकडे वळवते. तिची ती लाजरी प्रतिक्रिया अविराजला फारच गोड वाटली. त्याने तिच्या कपाळावरती ओठ टेकवत तिचे पाय थोडे अधिक पसरले आणि कंबर घट्ट पकडून आपला वेग वाढवला. वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतसे दोघेही अधिक भावनाविवश होत होते. त्या क्षणी दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी समोर होते. कपाळ एकमेकांना टेकलेली, श्वासांची लय विस्कळीत झालेली आणि डोळ्यात डोळे घालून ते एकत्र हालचाल करत होते. अविराजच्या हालचालींमुळे त्यांच्या नाकांचा हलका स्पर्श होत होता. त्या मोठ्या अंधाऱ्या खोलीत समोरच्या मूव्ही स्क्रीनमधून येणारा मंद प्रकाशच पसरलेला होता. त्या प्रकाशात दोघेही घामाने न्हाऊन निघाले होते आणि एकमेकांच्या प्रेमाच्या भावनेत पूर्णपणे बुडाले होते. दीर्घ काळ अनुषाला आपल्या प्रेमाची जाणीव करून दिल्यानंतर अविराज तिच्या शेजारी झोपला आणि तिलाही आपल्या बाहूंमध्ये घेतले. दोघांचाही श्वास वेगवान झाला होता. ते शांतपणे झोपून हळूहळू आपला श्वास पूर्ववत करत होते. "अवी, आय लव्ह यू." अनुषाने अचानक वर पाहत अविराजकडे पाहून म्हटलं. अविराज हसत तिच्या जवळ झुकला. तिच्या ओठांवर अलगद चुंबन घेत म्हणाला, "आय लव्ह यू टू मोर बच्चा." अशाच प्रकारे दोघेही एकमेकांच्या मिठीत गुंतत झोपेच्या कुशीत गेले. जगापासून पूर्णपणे अलिप्त, आपल्या प्रेमाच्या विश्वात हरवलेले असतानाच दुसरीकडे अखिल एका मीडिया इंटरॅक्शनमध्ये अचानक भावूक झाला. डोळ्यात पाणी आणत त्याने अनुषाचा उल्लेख केला. "मला माहिती नाही तिचं आणि ASRचं नातं नेमकं काय आहे, पण सध्या जे काही बोललं जातंय ते जर खरं असेल तर एवढंच म्हणेन की तिने माझं मन मोडून योग्य केलं नाही." अखिल बोलताच काही पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. "म्हणजे याचा अर्थ तुम्ही आणि मिस अनुषा एकमेकांना डेट करत होतात का?" यावर अखिल पुन्हा रडवेल्या आवाजात म्हणाला, "ही गोष्ट आम्हाला अजून समोर आणायची नव्हती, कारण तिला तिच्या इंटरनॅशनल सुपरमॉडेल स्पर्धेवर याचा परिणाम होऊ नये असं वाटत होतं. पण सध्या जसं तिच्या आणि ASRच्या नात्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत, त्यानंतर मी गप्प कसा बसू?" तेवढ्यात एका रिपोर्टरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत विचारलं, "अखिलजी, मिस अनुषासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत असलेली व्यक्ती तुम्हीच आहात का? कारण त्यानंतर तुम्ही पोस्टमध्ये अगदी तसेच कपडे घातलेले दिसत होते." हे ऐकून अखिलने आपलं नाट्य सुरूच ठेवत उत्तर दिलं, "हो, तो मीच होतो. आम्ही दोघे एकत्रच तिथे गेलो होतो. त्या दिवशी मला त्या स्पर्धेत स्पेशल जज म्हणून बोलावलं होतं आणि आम्हाला त्या दिवशी एअरपोर्टवरही मीडियासोबत कॅप्चर केलं होतं." अखिल एकही संधी सोडत नव्हता स्वतःला सर्वांसमोर एक बिचारा दाखवण्याची आणि अनुषाला
अशी स्त्री ठरवण्याची जी आपल्या फायद्यासाठी कोणासोबतही संबंध ठेवते. एका रिपोर्टरने अखिलला प्रश्न विचारला, पण अखिलजी, तुम्ही आताच आम्हाला या सगळ्या गोष्टी का सांगत आहात? तुम्हाला मिस अनुषाला बदनाम करायचं आहे का? हे ऐकताच अखिलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, मात्र लगेचच स्वतःला सावरत तो म्हणाला, पहा, मी आत्ताच माझं शूट पूर्ण करून परत येत होतो. इथून थेट घरी जाणार होतो, पण तुम्ही सगळ्यांनी मला थांबवलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग मीही स्वतःला थांबवू शकलो नाही. मला फक्त अनुषाला एकच गोष्ट सांगायची आहे की बेबी, आय रिअली लव्ह यू. मला माहीत नाही तू इतके दिवस माझ्यासोबत प्रेमामुळे होतीस की कुठल्या दुसऱ्या कारणामुळे, पण मी तुला नेहमीच प्रेम केलं आहे आणि पुढेही करत राहीन. आणि जर तुला आता कुणा दुसऱ्यासोबत राहायचं असेल तर तू पूर्णपणे मोकळी आहेस. पण किमान मला अंधारात तरी ठेवू नकोस. इतकं बोलून तो आपल्या गार्ड्सच्या मदतीने पटकन एअरपोर्टच्या बाहेर आला, कारमध्ये बसला आणि निघून गेला. कारमध्ये बसताच खोडकर हसत तो आपल्या मॅनेजरला म्हणाला, हा, आता बघू या ती कालची आलेली मॉडेल माझ्या या वाराला कशी तोंड देते. मी आत्ताच मीडियाला दिलेल्या स्टेटमेंटमुळे सगळ्यांना असंच वाटेल की अनुषा फक्त या कॉम्पिटिशनसाठी माझ्यासोबत नाटक करत होती आणि आता जास्त फेमस होण्यासाठी ती ASR सोबत आहे. जेव्हा संपूर्ण जग तिच्या विरोधात उभं राहील तेव्हा मी तिच्याकडे जाईन, तिच्यावर उपकार करण्यासाठी. मग तिच्याकडे माझ्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही. हे ऐकून मॅनेजर म्हणाला, हे सगळं ठीक आहे अखिल, पण तू कधी विचार केलायस का, जर खरंच ती ASRची खास व्यक्ती निघाली तर तो तुझं काय करू शकतो? हे ऐकताच अखिल चिडून म्हणाला, तू माझा मूड खराब करू नकोस. निशाने सांगितलं ना की ती आणि ASR खूप दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. तिने फोटोसुद्धा दाखवलेत पुरावा म्हणून. आणि ASR कसा आहे हे तुला माहितीच आहे. तो एकाच वेळी 2 मुलींकडे पाहणारा माणूस नाही. म्हणून जास्त डोकं लावू नकोस. दुसऱ्या बाजूला अविराज अनुषाला आपल्या मिठीत घट्ट धरून शांतपणे झोपलेला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. अर्धवट झोपेतच फोन उचलत त्याने पाहिलं, ऋषव कॉल करत होता. फोन उचलून अविराज फक्त हळूच म्हणाला. एवढ्यावरूनच ऋषवला समजलं की लेडी बॉस अजूनही त्याच्यासोबतच आहे. थेट मुद्द्यावर येत ऋषव म्हणाला, बॉस, मी तुम्हाला एक न्यूज लिंक पाठवली आहे, ती जरा बघा आणि सांगा या अखिलचं काय करायचं. उत्तरादाखल अविराजने पुन्हा फक्त म्हटलं आणि फोन ठेवला. ऋषवने पाठवलेली लिंक उघडताच त्याला अखिलची प्रेस स्टेटमेंट लाईव्ह दाखवली जात होती. सगळं पाहून अविराजने फोन बाजूला ठेवला. त्यानंतर त्याने अनुषाचा फोन घेतला आणि त्यांच्या शेवटच्या ट्रिपमधला एक फोटो काढला. त्या फोटोमध्ये अनुषा डोळे मिटून अविराजला मिठी मारून उभी होती आणि अविराज तिच्या गालावरती किस करत होता. अनुषाचा चेहरा स्पष्ट दिसत होता, तर अविराजचा चेहरा दुसऱ्या बाजूला असल्याने फक्त कानाचा भाग दिसत होता. यानंतर मांजरीसारखी तिच्या कुशीत झोपलेल्या अनुषाकडे प्रेमाने पाहत त्याने त्याच फोनमधून अजून एक फोटो काढला. या फोटोमध्येही फक्त अनुषाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ती गाढ झोपलेली होती. अविराजच्या छातीचा भाग आणि तिच्या भोवती असलेला हात दिसत होता. हे दोन्ही फोटो एकत्र पोस्ट करत अनुषाच्या सोशल मीडिया अकाउंटवर अविराजने लिहिलं, युअर किसेस आर द हिलिंग प्रोसेस ऑफ माय एव्हरी सिकनेस.
And when I am in your arms, I don't give a damn about what the entire world thinks about me. Cause only you matter to me. You are my entire world. त्यानंतर अनुषाच्या फोनमधून काही फोटो स्वतःच्या फोनमध्ये सेव्ह करून अविराजने आपलं सोशल मीडिया अकाउंट उघडलं, जे अनुषानेच त्याच्यासाठी जबरदस्तीने तयार केलं होतं. त्यावर आधी फक्त एकच फोटो होता, पण तरीही त्याचे 60 मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच अकाउंटवर अनुषासोबतचे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, इफ आय एम द एंटायर वर्ल्ड फॉर यू, देन यू आर द ब्राईटेस्ट लाईट ऑफ माय डार्क लाईफ. फोन बाजूला ठेवत अविराजने पुन्हा अनुषाला मिठी मारली आणि झोपून गेला. इतकंच पुरेसं होतं लोकांना उत्तर मिळण्यासाठी. रातोरात या पोस्ट वणव्यासारख्या व्हायरल झाल्या. सगळीकडे फक्त अनुषाबद्दलच चर्चा होती. कोणी तिच्या विरुद्ध बोलत होतं तर कोणी तिच्या बाजूने, पण सगळ्यांचं लक्ष तिच्यावरच होतं. दुसऱ्या बाजूला मुंबईमधील एका नाईट क्लबमध्ये रंश आपल्या काही मित्रांसोबत VIP सेक्शनमध्ये बसून ड्रिंक एन्जॉय करत होता. थोड्याच वेळात वॉशरूमसाठी माफी मागून तो उठला. परत येताना बार काउंटरजवळ गोंधळ दिसला. एक मुलगी जोरजोरात बारटेंडरवर ओरडत होती. तो आवाज ओळखीचा वाटल्याने रंश तिकडे गेला. जवळ गेल्यावर पाहिलं तर ती मुलगी दुसरी कोणी नसून अविका होती आणि ती प्रचंड नशेत होती. रंशने बारटेंडरला विचारलं, इथे काय चाललंय? तो म्हणाला, सर, मॅडम आधीच खूप ड्रिंक करून आल्या आहेत आणि अजून ड्रिंक मागत आहेत. मी नकार दिला तर ओरडायला लागल्यात. म्हणत होत्या, माझा भाऊ कोण आहे माहीत आहे का? मी ASRची बहीण आहे. हे ऐकून रंशला अविकाचा राग आला. तो म्हणाला, तुम्ही बरोबर केले. तिला अजून ड्रिंक देऊ नका. मी ओळखतो तिला. मी तिला घरी सोडतो. अविकाकडे वळून तो म्हणाला, खूप ड्रिंक केली आहेस, चल तुला घरी सोडतो. तो जवळ येणार तेवढ्यात अविकाने हात दाखवत कडक आवाजात म्हटलं, मला हात लावायचाही विचार करू नकोस. माझ्या भावाला कळलं तर तुझी खैर नाही. इतकं बोलून ती तोल जाऊन पडणारच होती तेवढ्यात रंशने तिला कमरेतून धरलं. थोडा कडक होत तो म्हणाला, माझं काय होईल माहीत नाही, पण तुझ्या भावाला कळलं ना तू कुठे आहेस आणि कोणत्या अवस्थेत आहेस तर तुझी हालत तूच कल्पना कर. नशेत डगमगत अविका ओरडली, मला कोणाचीही गरज नाही. तू जा जा त्या अनुषाकडे. सगळे तिच्याच मागे आहेत. मला कुणाची गरज नाही. हे ऐकून रंशने तिला सरळ उभं केलं आणि गंभीरपणे म्हणाला, तू फक्त या कारणासाठी सिलीचा तिरस्कार करतेस का? कारण सगळे तिच्यावर प्रेम करतात? छी. अबिका रागात म्हणाली, माझ्याकडे तिला द्वेष करण्याची खूप कारणं आहेत. तिच्यामुळे माझा भाऊ माझ्यापासून दूर गेला, मग आईही दूर गेली आणि नंतर तूही. अचानक ती थांबली आणि रंशकडे पाहू लागली. रंश आश्चर्याने म्हणाला, डोंट टेल मी, तू अजूनही त्या गोष्टीवर अडकलेली आहेस. एवढा काळ झाला आहे. ग्रो अप अविका, मूव्ह ऑन. हे ऐकताच अविकाने त्याची कॉलर पकडली आणि रडत ओरडली, मूव्ह ऑन एवढं सोपं आहे का? कधी माझ्याबद्दल विचार केलायस का? मला काय वाटत असेल? आणि त्यानंतर इकडे तिचे अश्रू पाहून रंशने स्वतःला शांत ठेवत म्हणाला, अविका, मी हे आधीही सांगितलं आहे आणि अजूनही तेच सांगतोय. तू अजून रिलेशनशिपसाठी खूप लहान आहेस.
मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही आणि कधी करणारही नाही, कारण तू त्या अनुषावर प्रेम करतोयस ना, बरोबर? मग हे सरळ सरळ सांग ना. तू लहान आहेस, मी मोठा आहे, अशी कारणं देत बसलायस कशासाठी? अविकाने त्याच्या बोलण्यातच मध्येच ओरडत विचारलं. रंजने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, हो, मी मान्य करतो की मला सिलीवर प्रेम आहे, पण हेही तितकंच खरं आहे की ती आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नाहीत. प्रेसिडेंट राठोड जसं तिच्यावर प्रेम करतात, जसं तिला जपतात, तसं कदाचित मी कधीच करू शकणार नाही. आणि ती स्वतःही त्यांच्यावर खूप प्रेम करते. हे सगळं माहिती असून सुद्धा माझ्या भावना मी तिच्यासाठी मनातून पुसू शकत नाही. आणि मला हे सगळं माहिती असूनही तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासाठी माझ्याही भावना मी कधीच मिटवू शकणार नाही. अविकाने रडतच त्याच्याच सुरात उत्तर दिलं. रंज पुन्हा तिला समजावत म्हणाला, अविका, माझं ऐक. तू अजून 18 वर्षांचीही नाहीस. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलं आहे. आता तुला या सगळ्यांमध्ये अडकायचं नाही, तर अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. हे सगळं मी तुला आधीही समजावलं आहे. पण अविका काही ऐकायला तयार नव्हती. तिने पुन्हा रंजचं कॉलर पकडत संतापाने विचारलं, मग हे सगळं तेव्हा लक्षात ठेवायला हवं होतं ना तुला? मी तुला माझ्या इतक्या जवळ यायला सांगितलं होतं का? मला इतक्या चांगल्या पद्धतीने वागवायला मी तुला सांगितलं होतं का? तुला माहिती होतं होतं ना की मला अटॅचमेंट इश्यू आहेत, तरीसुद्धा तू माझ्याशी मैत्री केलीस ना? आता रंजचाही संयम सुटला होता. त्याने अविकाचा हात जोरात दूर झटकला आणि रागात म्हणाला, मी तुझ्या जवळ आलो नव्हतो. मी फक्त तुझ्याशी नीट बोलत होतो, कारण तिथे तुझी काळजी घ्यायला कोणीच नव्हतं. मी तुला डेट करण्यासाठी भेटत नव्हतो, तर तुझ्या अभ्यासात मदत करण्यासाठी भेटत होतो. जेव्हा मला जाणवलं की तू माझ्यासाठी काहीतरी फील करू लागली आहे, तेव्हाच मी तुला सगळं काही स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे या सगळ्यासाठी मला दोष देण्याचा तुला काहीच अधिकार नाही. तू न्यूयॉर्कहून त्या अनुषासाठीच परत आलास ना, म्हणूनच तू माझ्यावर प्रेम करू शकत नाहीस, कारण तुझं तिच्यावर प्रेम आहे, हो ना? सांग, सांग. अविका जणू बेड्यासारखी ओरडत होती. सुदैवानं क्लबचं म्युझिक इतकं मोठ्या आवाजात सुरू होतं की तिच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू जात नव्हत्या. अविकाचं बोलणं ऐकून रंजने तिचा गैरसमज दूर करत म्हटलं, तू काय बोलतेस? मी तिच्यासाठी भारतात परत आलो असतो. मला ASR एंटरटेनमेंटकडून खूप मोठी संधी मिळाली होती आणि योगायोगाने त्या शूटमध्ये सिलीच माझी पार्टनर ठरली. त्याआधी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे आणि विश्वास ठेव, सिली फक्त तुझ्या भैयावरच प्रेम करते. उगाचच तिला चुकीचं समजून तिचा तिरस्कार करणं थांबव. हे ऐकून अविकाचे डोळे आश्चर्याने विस्फारले, कारण आत्तापर्यंत तिला हेच वाटत होतं की रंज अनुषामुळेच न्यूयॉर्कहून परत आला होता आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यात सगळं बिघडलं होतं. थोडा विचार करून ती पुढे म्हणाली, जर असंच आहे तर ती सगळ्यांसमोर हे स्वीकारत का नाही की ती माझ्या भैयावर प्रेम करते? मग तिच्या नावावर इतकं लोकांसोबत अफेयर्सच्या अफवा सतत का पसरवल्या जातात? रंज शांतपणे उत्तर देत म्हणाला, हा प्रश्न तू तुझ्या भैयालाच विचार, कारण आता ते स्वतःबद्दल काहीही उघड व्हावं असं त्यांना नको आहे. सिलीला तिच्या मेहनतीवर सगळं मिळवायचं आहे आणि ती ते मिळवतही आहे. अशावेळी लोकांना जर हे कळलं की तिच्या मागे ASRचा हात आहे, तर आज जे लोक तिच्या टॅलेंटचं कौतुक करतात, तेच लोक क्षणाचाही विचार न करता तिच्यावर नेपोटिझमचा शिक्का मारतील. हे तुझ्या भैयाला नको आहे. त्यांना सिलीची ओळख तिच्या टॅलेंटमुळे व्हावी असं वाटतं, गर्लफ्रेंड किंवा बायको म्हणून नाही.
आणि मीडियाचं कामच आहे लोकांच्या आयुष्यात मसाला टाकून बातम्या छापणं आणि आपली TRP वाढवणं. हे सगळं ऐकून अबिका अक्षरशः कोसळल्यासारखी झाली. उभं राहण्याची ताकदही तिच्यात उरली नव्हती. हा धक्का फार मोठा होता. खरं तर हे सगळं तिला निशाने समजावलं होतं आणि परिस्थितीही तशीच दिसत असल्यामुळे तिने ते सगळं खरं मानलं होतं. दुसरी बाजू समजून घेण्याचा तिने कधीच प्रयत्न केला नव्हता. तिचे बदललेले भाव पाहून रंश पुढे म्हणाला, मला माहीत नाही कोणी तुला काय सांगितलं आहे, पण तू स्वतः विचार करून बघ. जर अनुषा खरंच वाईट मुलगी असती तर सगळे लोक तिच्यावर इतकं प्रेम केलं असतं का? ती खूप चांगल्या मनाची आहे अविका. ती सगळ्यांवर मनापासून प्रेम करते आणि बदल्यात तिला फक्त थोडंसं प्रेम हवं असतं. जेचा तू इतका विनाकारण तिरस्कार करतेस, तिला एकदा प्रेमाने मिठी मारून बघ. तिच्याकडून मिळणारं प्रेम आणि आपुलकी इतकी खरी आहे की तू स्वतःही तिच्यावर प्रेम करायला मजबूर होशील. अविका पुढे काहीच बोलू शकत नव्हती. कसंबसं ती रंशकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला घरी सोडाल का प्लीज? उत्तर देताना रंशने हलकेच मान हलवली आणि अविकाला सोबत घेऊन तो तिथून बाहेर पडला. पार्किंगमध्ये जाऊन त्याने आपली कार काढली. अविकाला गाडीत बसवलं आणि राठोड मेन्शनकडे निघाला. रस्त्यातच नशेमुळे अविका गाडीत झोपून गेली होती. गाडी चालवत असताना रंशने तिच्याकडे एक नजर टाकली. ती शांतपणे झोपलेली पाहून त्याच्या मनात विचार आला, एवढ्याशा वयात तुझ्या मनात इतकं विष कुणी भरलं असेल? मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुझ्या हट्टामुळे मला हे सगळं सहन करावं लागेल. काश आपली भेटच झाली नसती. असं म्हणत तो जुन्या आठवणीत हरवून गेला. खरं तर अविकाची आणि रंशची पहिली भेट न्यूयॉर्कमध्ये झाली होती. अविका ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत रंश तिचा सिनियर होता. शाळेतील एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली होती. त्या कार्यक्रमासाठी दोघांनाही पार्टनर म्हणून निवडण्यात आलं होतं. अविकाचा स्वभाव फारसा मिसळणारा नव्हता, त्यामुळे तिचे खास मित्रही फारसे नव्हते. ती बहुतेक वेळा एकटीच राहायची. नंतर एका प्रोजेक्ट दरम्यान तिची रंशशी पुन्हा भेट झाली. त्या प्रोजेक्टमध्ये ज्युनियर्सना सिनियर्ससोबत काम करायचं होतं. त्या कामाच्या निमित्तानं दोघे हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. संपूर्ण शाळेत अविका फक्त रंशचीच मोकळेपणाने बोलायची. रंशच्या मित्रांनी त्याला अनेकदा सांगितलं होतं की अविका काहीशी वेगळी आहे. त्याने तिच्यापासून थोडं अंतर ठेवावं, पण रंशला वाटायचं की ती कोणाशी फारशी जुळत नाहीये, कारण इतक्या लहान वयात तिला एकटीने परदेशात राहावं लागत होतं. एकदा बोलता बोलता अविकानेच त्याला सांगितलं होतं की वडिलांच्या निधनानंतर तिचा भाऊच तिच्यासाठी सर्वस्व होता, पण शिक्षणाच्या नावाखाली त्यानेही तिला दूर पाठवलं होतं. त्यानंतर ती आणखी एकटी झाली होती. रंशसोबत असताना अविका खूप आनंदी राहू लागली होती. ती पूर्वीपेक्षा जरा खुललेली आणि आनंदी दिसू लागली होती. पण तिची एक मोठी समस्या होती, विश्वासाचा अभाव. एके दिवशी अचानक अविकाला कळलं की रंश मुंबईला परत जाणार होता. हे ऐकून ती अक्षरशः हादरून गेली. तिला पुन्हा एकदा असं वाटू लागलं की तिच्या आयुष्यातला आपला माणूस पुन्हा तिच्यापासून हिरावून घेतला जाणार आहे. ती ताबडतोब रंशकडे गेली आणि मनात दडवून ठेवलेलं सगळं काही त्याला सांगून टाकलं. सगळं ऐकून रंश पूर्णपणे धक्का बसल्यासारखा झाला, कारण त्याने कधीही अविकाकडे त्या दृष्टीने पाहिलं नव्हतं. त्याच्यासाठी ती फक्त एक मैत्रीण होती. अविका त्याच्यावर प्रेम करू लागेल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. रंशला वाटलं की अविका अजून लहान आहे आणि हे फक्त तात्पुरतं आकर्षण असावं. आपण तिच्यापासून दूर गेलो की काही दिवसात ती सावरलेली असेल, म्हणून त्याने तिला खूप समजावून सांगितलं. त्यानंतर अविका देखील समजल्यासारखी शांत झाली होती. पण नंतर निशाने तिचं जे ब्रेन वॉश केलं त्यानंतर अविकाचं विचार विश्व पुन्हा बिघडलं.
तिला फक्त निशाने सांगितलेली प्रत्येक गोष्टच खरी वाटू लागली होती. थोड्याच वेळाने रंशने गाडी राठोड मेन्शन समोर थांबवली. त्याने अविकाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे शुद्धीत नव्हती. अखेर नाईलाजाने रंशने तिला आपल्या कुशीत उचललं आणि आत घेऊन गेला. त्याच्या मनात भीती होती. जर राधिकाजींनी त्यांना या अशा अवस्थेत पाहिलं तर तो काय उत्तर देणार? त्यातच अविकाने खूप दारू प्यायली होती. हे पाहून राधिकाजींना किती वाईट वाटेल याचाच विचार त्याच्या मनात चालू होता. हे सगळं मनात घेत तो हॉलमधून आत जात असतानाच मागून आवाज आला. कोण आहे? आवाज ऐकताच रंश तिथेच थांबला. थोडासा घाबरत तो मागे वळला तर समोरच राधिकाजी उभ्या होत्या. रंश बेटा तू? आणि अविकाला काय झालं आहे? त्यांनी काळजीने विचारलं. थोडं संकोचत रंश म्हणाला, आंटी, अविकाची गाडी रस्त्यात खराब झाली होती. मी त्याच रस्त्याने जात होतो म्हणून तिला घरी सोडतो म्हटलं. गाडीतच ती झोपून गेली म्हणून तिला थेट तिच्या रूममध्ये सोडायला आलो. खूप उशीर झाला होता म्हणून तुम्हाला त्रास नको म्हणून सांगितलं नाही. प्लीज चुकीचा अर्थ काढू नका. अरे बेटा नाही नाही, मी चुकीचा अर्थ का काढेन? तू खूप चांगलं केलंस तिला इथे आणून. नाहीतर इतक्या रात्री ती एकटी रस्त्यावर तिने काय केलं असतं कुणास ठाऊक. देव न करो काही घडलं असतं तर. जा तिला तिच्या खोलीत झोपवून ये. असं म्हणत राधिकाजी आपल्या खोलीकडे निघून गेल्या. त्या जाताना पाहून रंश मनातच म्हणाला, सॉरी आंटी, मी तुम्हाला खोटं बोललो. तुम्ही खूप चांगले आहात, पण सत्य सांगून तुम्हाला दुखावण्याची माझी हिंमत नव्हती. असं म्हणत तो अविकाला घेऊन वर तिच्या खोलीकडे निघाला. अविकाला खोलीत आणून रंशने तिला तिच्या बेडवर अलगद झोपवलं. तिला ब्लँकेटने झाकून तेथून निघणार इतक्यात त्याची नजर बेडच्या बाजूला ठेवलेल्या साईड लॅम्प टेबलवरच्या एका फोटो फ्रेमवर पडली. त्याने तो फोटो हातात घेऊन पाहिला. त्या फ्रेममध्ये त्यांचेच अनेक फोटो एकत्र करून कोलाज केलेला होता. ते फोटो पाहत रंशने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, आता वाटतं प्रेसिडेंट राठोड यांच्याशी थेट बोलणंच गरजेचं आहे. फोटो परत त्याच्या जागेवर ठेवत झोपलेल्या अविकाकडे एक नजर टाकून तो तिथून बाहेर पडला. बाहेर येताच तो आपल्या कारमध्ये बसला. त्याने ऋषभला फोन लावून सांगितलं की उद्या अविराजसोबत त्याची एक अपॉइंटमेंट फिक्स करावी. त्याला त्याच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. एवढं बोलून तो कार ड्राईव्ह करत तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अविशा पॅलेसमध्ये अनुषाची झोप उघडली तेव्हा तिला स्वतःला अविराजच्या खोलीत आढळलं. डोळे चोळत ती उठली आणि मागच्या रात्रीचा विचार करत स्वतःशीच म्हणाली, आपण दोघं तर थिएटर रूममध्ये होतो. हा ना, मग इथे कसं? क्षणभर थांबून तिने स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अरे देवा, मी हे किती वेडी आहे. अर्थातच अवीच मला इथे घेऊन आला असणार. असं म्हणत ती बेडवरून उठण्यासाठी थोडीशी हलली, पण तिला लगेचच अंगभर तीव्र वेदना जाणवू लागल्या. कमरेला धरत ती कळवळली, हाय माझी कंबर, आता चालणार कसं मी? तेवढ्यात तिची नजर बेडच्या बाजूच्या टेबलवर पडली. तिथे औषध आणि पाण्याचा ग्लास आधीच ठेवलेला होता. ते पाहताच अनुषाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ती हळूच म्हणाली, अवीला कसं काय सगळं कळतं? मला कधी काय लागेल ते? औषध घेऊन ती थोडा वेळ बेडवरच बसून राहिली. थोडं बरं वाटू लागल्यावर ती उठली. जांभई देत हाऊस कोट अंगावर घेतला आणि खोली बाहेर जायला निघाली. पण अचानक आरशात स्वतःकडे पाहून ती थबकली. आरशात तिच्या मानेजवळ असलेले बाईट मार्क्स तिला स्पष्ट दिसत होते. नीट पाहताच काल रात्रीच्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. तिचा चेहरा क्षणार्धात टोमॅटोसारखा लाल झाला.
ते विचारांमध्ये हरवून अविराज सोबतचे रोमॅन्टिक क्षण आठवत असताना तिचा फोन वाजू लागला. फोन उचलून पाहिलं तर तो तिच्या असिस्टंट ऋतूचा कॉल होता. फोन उचलताच अनुषाने हॅलो म्हटलं तेव्हा समोरून ऋतूचा थोडा तणावग्रस्त आवाज आला. मॅम, तुम्ही काल रात्रीपासून न्यूज पाहिली आहे का? ऋतूने अखिलने पसरवलेल्या सगळ्या गोंधळाबद्दल अनुषाला सविस्तर सांगितलं. सगळं ऐकल्यानंतर थोडा विचार करून अनुषा म्हणाली, ऋतू, कुठूनही करून मला अखिलचा नंबर मिळवू. मला त्याच्याशी बोलायचं आहे. फोन ठेवून ती खाली जायला निघाली. अनुषा जिन्याने खाली येत असतानाच तिला दिसलं की रंज डायनिंग एरियामध्ये अविराजशी काहीतरी बोलत उभा होत आहे. रंजला आपल्या घरी पाहून अनुषा थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाली, अरे मेंढका, तू इथे कसं काय? तेवढ्यात अविराज किचनमधून अनुषासाठी सूपचा बाऊल घेऊन आला आणि तिच्या हातात देत म्हणाला, त्याला माझ्याशी थोडं काम होतं. हे घे सूप, पिऊन घे, बरं वाटेल. सूप घेत खुर्चीवर बसत अनुषाने पुन्हा विचारलं, असं काय महत्वाचं होतं की हा थेट घरीच आला? मग रंजकडे पाहत ती म्हणाली, काही सिरियस आहे का? अनुषा बोलू लागल्यापासून रंजची नजर तिच्या मानेजवळच्या खुणांकडेच गेली होती. भानावर येत तो म्हणाला, ते तुम्ही प्रेसिडेंटलाच विचारून घ्या. आता मी निघतो, शूट आहे. आणि हो, जमेल तर उद्या कॉलेजला जाऊन या. समोर परीक्षा आहेत, काही महत्त्वाचे लेक्चर्स आहेत. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. रंज गेल्यानंतर अनुषाने अविराजला विचारलं तेव्हा अविराजने तिला सगळं सांगितलं. अविकाला अनुषाबद्दल नेमकं काय अडचण आहे ते. हे ऐकून अनुषा आश्चर्याने म्हणाली, व्हॉट? या कारणामुळे अविकाला मी आवडत नाही? क्षणभर विचार करून ती पुढे म्हणाली, अवी, तुम्हाला नाही वाटत का की कोणीतरी अविकाला चुकीचं काहीतरी सांगितलं असावं, म्हणूनच ती असं वागते? अनुषाच्या बोलण्यावर सहमती दर्शवत अविराज म्हणाला, तू बरोबर म्हणतेस आणि माझा अंदाज खरा ठरला तर हे सगळं त्याचंच काम आहे. हे अनुषालाही माहिती होतं, पण तिच्या मनात त्या क्षणी काही वेगळंच सुरू होतं. थोडा वेळ विचार केल्यानंतर तिने शेवटी विचारलंच, अवी, राग मानणार नसाल तर एक प्रश्न विचारू? अविराज ब्रेकफास्ट करत हसत म्हणाला, आजपर्यंत कधी तुझ्यावर राग केला आहे का मी? मग अनुषा म्हणाली, तुम्ही अविकाला न्यूयॉर्कला का पाठवलं होतं आणि पाठवल्यावर कधीही तिला भेटायला का गेला नाहीत? हा प्रश्न ऐकताच अविराजचं खातं असलेलं हात थांबले. काही क्षण तो शांत राहिला. मग हळूहळू बोलायला लागला, छोटूला निशा कधीच आवडत नव्हती आणि निशानेही कधी प्रयत्न केला नाही की ती तिच्या जवळ जावी किंवा तिच्याशी आणि आईसोबतचं नातं सुधारावं. अशीच एकदा छोटू आणि निशामध्ये खूप भयानक भांडण झालं होतं. छोटूने त्यावेळी निशाला भरपूर सुनावलं होतं, पण निशाने ती सगळी गोष्ट माझ्यासमोर अशा पद्धतीने मांडली जणू सगळी चूक फक्त छोटूचीच होती. आणि तू तिला ओळखतेसच ना, ती कधीच काही मनात ठेवत नाही. जे वाटतं ते सरळ तोंडावर बोलते. त्यामुळे त्या विषयावर माझी तिच्याशीही जोरदार भांडण झालं. निशासोबत तर काही ना काही कारणावरून सतत वाद होतच असत. रोजच्या रोज होणाऱ्या या भांडणांमुळे मी पूर्णपणे कंटाळून गेलो होतो. इतकं की मी घरात जाणंच बंद केलं होतं. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. या सगळ्याचा परिणाम छोटूच्या अभ्यासावरही होऊ लागला. शेवटी मी निर्णय घेतला की छोटूला इथून दूर पाठवायचं, जेणेकरून तिला हे सगळं रोज डोळ्यांसमोर पाहावं लागू नये.
आणि तू विचारतेस ना की मी कधी तिच्याकडे भेटायला का गेलो नाही, तर कोणत्या तोंडाने गेलो असतो. तिने, आईने, सगळ्यांनी मला निशाबद्दल खूप समजावलं होतं, पण मी कुणाचंही ऐकलं नाही. छोटूला वाटतं की मी तिला निशासाठी माझ्यापासून दूर केलं आणि बाकी सगळ्यांना वाटतं की मी त्यांच्यापासून निशामुळे दूर गेलो. पण खरी गोष्ट अशी होती की सगळ्यांचा सामना करण्या इतकी हिंमतच माझ्यात नव्हती. निशासाठी मी सगळ्यांशी भांडलो, पण शेवटी हातात काय आलं? हे सगळं सांगताना अविराजच्या आवाजात स्पष्ट उदासीनता जाणवत होती. हे पाहून अनुषा लगेच उठली आणि जाऊन त्याच्या मांडीवर बसली. तिने त्याचं डोकं आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, डोंट वरी अवी, मी सगळं ठीक करेन. जसं तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या सगळ्या उणिवा भरून काढल्या आहेत ना, अगदी तसंच. अनुषाच्या शब्दांवर अभिराजच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं आणि त्यानेही तिला घट्ट धरून ठेवलं. काही वेळानंतर ब्रेकफास्ट करून अविराज ऑफिसला निघून गेला आणि अनुषा पुन्हा आपल्या खोलीत आली. ती अंघोळीला जाणारच होती, तेवढ्यात ऋतूचा पुन्हा फोन आला. अनुषाने फोन उचलताच ऋतूने तिला अखिलचा नंबर दिला. नंबर मिळताच अनुषाने लगेच अखिलला कॉल केला. काही वेळ रिंग गेल्यावर समोरून अखिलने फोन उचलला. हॅलो अनुषाजी, खूप वाट पाहायला लावली तुम्ही. कित्येक वेळेपासून तुमच्या फोनचीच वाट पाहत होतो. तुझी बडबड बंद कर आणि हे सांग, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? तुला नक्की काय हवंय? अनुषाने थेट मुद्द्यावर येत विचारलं. त्यावर अखिल शैतानी हसत म्हणाला, याच गोष्टीचं तर आम्हाला वेड आहे. तुमचं सरळ बोलणं, नो बकवास तर सांगतोच. मला काय हवंय ते. एक डिनर. काय? अनुषाने न कळल्यासारखं विचारलं. अखिल पुढे म्हणाला, म्हणजे त्या दिवशी मी प्रेमाने तुम्हाला कॉफीसाठी विचारलं होतं, पण तुम्ही थेट नकार दिलात. आता मात्र तुम्हाला माझ्यासोबत डिनरला यावंच लागेल. पहा, त्या दिवशी असं नाकारलं नसतं तर मला हे सगळं करावंच लागलं नसतं. काय आहे ना, अखिल, रहेजाला नाही ऐकायची सवय नाही. मी तुझ्यासोबत डिनरला येण्यासाठी तयार झाले तर तू हे सगळं फालतू उद्योग बंद करशील ना? अनुषा चिडून म्हणाली. हे ऐकताच अखिलच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. मनातल्या मनात तो म्हणाला, एकदा आलीस ना, बाकी सगळं माझ्यावर सोड. आणि फोनवर म्हणाला, हो नक्की, तू ये, एवढंच पुरेसं आहे. फोन ठेवण्याआधी अनुषा म्हणाली, ठीक आहे, ठिकाण आणि वेळ मला मेसेज करून पाठव. आणि तिने फोन कट केला. अनुषाला अजिबात कल्पना नव्हती की अविराजने काल रात्री सगळं प्रकरण सोडवून ठेवलं होतं. तिला जर हे माहिती असतं तर तिला अखिलच्या या घाणेरड्या प्रस्तावाला होकार द्यावा लागलाच नसता. तिची दुसरी चूक ही होती की तिने याबद्दल अजूनपर्यंत अविराजला काहीच सांगितलं नव्हतं. त्याला न सांगताच तिने अखिलसोबत डिनरला जाण्यास होकार दिला होता. आता अखिलच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं हे तर तोच जाणे. दुपारची वेळ. अविराजची कार ट्रॅफिक सिग्नलवर थांबली होती. तो एका मीटिंगमधून परत येत होता. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी ऋषभ बसला होता आणि तो अविराजला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत होता. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एका बाईकवर बसलेली सानिया त्यांच्या नजरेस पडली. तिच्या पुढे आणि मागे 2 मुलं बसलेली होती. हे दृश्य पाहताच ऋषभचा राग अनावर झाला. तो तिरस्काराने म्हणाला, ही मुलगी इतकी खाली पसरली आहे की आता हिचा चेहराही पाहवत नाही. असं म्हणत त्याने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं. ऋषभचं बोलणं ऐकून अविराजनेही नीट सानियाकडे पाहिलं. तेव्हा त्यालाही काहीतरी विचित्र वाटलं.
सिग्नल सुटताच ती बाईक वेगाने तिथून निघून गेली. काही वेळानंतर ते दोघं सानियाला एका ओसाड एकांत जागी घेऊन आले. सूरज, तू मला इथे कुठे घेऊन आलास? आपण तर तुझ्या मित्राच्या घरी जाणार होतो ना? बाईकवरून उतरून आजूबाजूला पाहत सानियाने थोड्या घाबरलेल्या आवाजात विचारलं. त्यावर सूरज नावाचा तो मुलगा घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहत पण चेहऱ्यावर बनावटी हसू ठेवून म्हणाला, अरे हो ना, तिथेच जाणार आहोत, पण त्याआधी थोडंसं काम आहे आपल्याला. एवढं म्हणताच सूरज आणि त्याच्यासोबतचा दुसरा मुलगा एकमेकांना हायफाय देत विचित्रपणे हसू लागले. त्यांचं असं वागणं पाहून सानियाच्या मनात भीती दाटून आली होती, पण तिने स्वतःला त्यांच्यासमोर कमकुवत दाखवणं योग्य समजलं नाही. ती थोडी सावरून म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करून या, मी इथेच बाहेर थांबते. सानियाची बातमी ऐकताच ते दोघेही मुलं पुन्हा हसू लागले. त्यातलाच एक मुलगा, तू इथेच राहशील तर आमचं काम कसं होणार, असं म्हणताच दोघांनी मिळून सानियाचा हात ओढत तिला जबरदस्तीने तिथल्या एका जुन्या मोडक्या तोडक्या घरात घेऊन जायला सुरुवात केली. दुसरीकडे राठोड मेन्शनमध्ये अनुषाला आज काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. का कोण जाणे, पण तिला सतत असं वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे. घरात एकटी असल्यामुळे तिचं मन आणखीनच नकारात्मक विचारांकडे झुकत होतं. म्हणूनच ती राधिकाजींना भेटायला त्यांच्या घरी आली होती. आई, आई, कुठे आहात तुम्ही? आई असं म्हणत अनुषा घरात शिरत होती. हॉलमध्ये पोहोचताच तिला राधिकाजी किचनमधून बाहेर येताना दिसल्या. अनुषाला अचानक पाहून राधिकाजी फार आनंदी झाल्या. त्या पटकन तिच्या जवळ गेल्या. अनुषा त्यांच्या पायांना स्पर्श करणारच होती, तोच राधिकाजींनी तिला थांबवत मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, बेटा, मुली पायांना हात लावत नाही, त्या मिठी मारतात. इतक्या दिवसानंतर राधिकाजींना भेटून अनुषालाही खूप समाधान मिळालं. ती काही क्षण त्यांच्या मिठीतच राहिली आणि मग म्हणाली, तुम्ही जगातली बेस्ट मॉम आहात, माहिती आहे का तुम्हाला? राधिकाजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, आणि तू जगातली सगळ्यात गोड मुलगी आहेस, ती देवाने मला दिली आहे. दोघी वेगळ्या झाल्यावर अनुषाने जरा हुंगत म्हणाली, आई, ही गोडगोड सुगंध कशाचा आहे? आत्ताच कळेल, चल माझ्यासोबत, असं म्हणत राधिकाजी तिला किचनकडे घेऊन गेल्या. किचनमध्ये जाताच अनुषाला गॅसवर खीर शिजताना दिसली. तीही तिच्या आवडीप्रमाणे गुळाची खीर. हे पाहून अनुषा खोल श्वास घेत खिरीचा सुगंध अनुभवत पुढे जात म्हणाली, आई, गुळाची खीर माझी फेवरेट, आणि मला बोलावलंही नाही. अनुषाची लहान मुलीसारखी वागणूक पाहून हसत राधिकाजी गॅस जवळ गेल्या. त्यांनी एका वाटीत थोडीशी खीर काढून अनुषाला दिली आणि म्हणाल्या, अगं वेडाबाई, असं कसं होईल? मी तुझ्या आवडीचं काही बनवेन आणि तुला देणार नाही? ही सगळी खीर मी तुझ्यासाठीच बनवत होते. माझ्यासाठी? पण मी तर कुठलीही माहिती न देता इथे आले. मग तुम्हाला कसं कळलं की मी येणार आहे? असं म्हणत अनुषाने खिरीची वाटी हातात घेतली. राधिकाजी हसत म्हणाल्या, माहिती नाही बेटा, पण आज अचानक तुझी खूप आठवण आली, म्हणून तुझ्यासाठी काहीतरी बनवावं असं वाटलं, आणि बघ, तू स्वतःच आज इथे आलीस. हे ऐकून अनुषा हसत म्हणाली, आई, तुम्हाला नाही वाटत का की आपलं कनेक्शन खूप खास आहे? म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आईसारख्या वाटता. अनुषाच्या या बोलण्यावर दोघीही हसून मोकळ्या झाल्या. अशाच हसत खेळत गप्पा सुरू असतानाच तिथे अभिका येते. अभिकाला पाहताच अनुषा खीर खाणं थांबवून तिला काहीतरी बोलणारच होती. तोच अविका धावत येऊन अनुषाला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते.
अविकाच्या या वागण्यामुळे राधिकाची आणि अनुषा दोघीही चकित होतात. अनुषाने हातातली वाटी बाजूला ठेवली. अविकाला सावरत विचारलं, अविका, काय झालं? तू ठीक आहेस ना? तेवढ्यात अविका रडत म्हणाली, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी तुमच्याशी जे वाईट वागले त्यासाठी मला माफ करा. मला सगळं चुकीचं सांगितलं गेलं होतं. अविका अचानक असं का बोलते हे राधिकाजींना समजत नव्हतं, पण अनुषाला मात्र सगळं स्पष्ट कळलं होतं. तिने अविकाला शांत करत म्हटलं, अविका, मला सगळं माहिती आहे, कोण काय केलं ते. त्यामुळे तुला माझ्याकडे माफी मागायची काहीच गरज नाही. आणि जशी तू अवीची बहीण आहेस तशीच तू माझीही बहीण आहेस ना. मग एखादी बहिणीने चूक केली तर मोठी बहीण तिला माफ नाही का करणार? अनुषाची हे शब्द ऐकून अविकाला अनुषा आणि निशामधला फरक स्पष्टपणे जाणवला. ती अनुषाकडे पाहत म्हणाली, तुम्ही खरंच वेगळ्या आहात. नो वंडर भैया तुमच्यावर इतकं प्रेम का करतात. थँक्यू भाभी, मला माफ केल्याबद्दल. भाभी, आज पहिल्यांदाच अविकाने तिला भाभी म्हणून हाक मारली होती. ते शब्द कानावर पडताच अनुषा तिने मनात विचार केला, काश अविराज आज इथे असता तर किती आनंदी झाला असता. राधिकाजींनी ते पैसे हातात घेतले. डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत त्या म्हणाल्या, देवाच्या घरात उशीर असतो पण अन्याय नाही. मला माहिती होतं एक दिवस सगळं ठीक होणारच. शेवटी माझी मुलगी आहे ती. तिला प्रेम न करता कोण किती दिवस राहू शकतं. इथे आनंदाचं वातावरण होतं, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्या दोघांनी सानियाला ओढत त्या घरात आणलं आणि जोरात जमिनीवर ढकललं. भयभीत होऊन रडत रडत सानिया सूरजला म्हणाली, सूरज, हे सगळं तू काय करतोयस? तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना, मग असं का वागतोयस? सानियाचं बोलणं ऐकून तो हसत म्हणाला, प्रेम? आणि तुझ्यावर? कधी आरशात पाहिलंस स्वतःला? स्वतःचं शरीर पाहिलं आहेस का? अरे, तुझ्यासारख्या मुलीवर कोण प्रेम करेल? हे सगळं ऐकून सानियाला सर्वात आधी अनुषाची आठवण आली. ती कशी नेहमी तिला संरक्षण देत असे, बाहेरच्या या घाणेरड्या जगापासून दूर ठेवत असे. पण ते सगळं सानियाला कैदेसारखं वाटायचं. तिला वाटायचं की अनुषा तिचं भलंच पाहत नाही. अनुषाला तिला कुठल्याही मुलासोबत आनंदात पाहायचं नव्हतं. म्हणूनच ती तिला कुणाशीही बोलू देत नसे. कुणाला भेटायला जायचं म्हटलं की तिच्यावर ओरडायची. आज मात्र सानियाला सगळं उमगलं होतं. अनुषा तिचं वाईट इच्छित नव्हती. उलट सानिया स्वतःच अनुषावर विनाकारण जळत होती आणि त्या निरर्थक मत्सरामुळेच आज तिचं सगळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. आता तिच्याकडे रडण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. ती हात जोडून रडत विनवणी करू लागली, प्लीज असं करू नका. माझं पूर्ण आयुष्य बर्बाद होईल. मी तुमच्या पुढे हात जोडते. पण तिच्या विनवण्यांचा काहीही उपयोग होणार नव्हता. त्या दोघांपैकी एक पुढे आला. तिला पुन्हा खाली ढकलत तिच्यावर झुकत म्हणाला, तुला खरंच वाटतं का तुझ्या अशा रडण्याने आमच्यावर काही फरक पडेल? तेवढ्या दुसरा तिचे हातपाय बांधत म्हणाला, फार हौस आहे ना तुला प्रेम करण्याची? आज आम्ही तुला तेच देणार आहोत ज्याची तू लायकीची आहेस. सानिया आक्रोश करू लागली, पण तोपर्यंत सूरजने तिचे हातपाय बांधले होते. दुसरा मुलगा कपडे काढत जबरदस्तीने तिच्याकडे झुकू लागला आणि सूरजही तिचे कपडे काढू लागला. तेवढ्यात अचानक कुणीतरी त्या दोघांना मागून ओढून सानियापासून दूर केलं आणि जोरात दुसऱ्या बाजूला फेकून दिलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे आणि पुढील भाग नक्की पहा.